जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे तापावे लागेल। भारताचे मिसाईल मॅन पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरपूर यश मिळवून दिले। ते विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे प्रेरणास्थान आहे, ज्यांनी आपल्याला स्वप्न झोपेत नाही तर झोप न लागू देणारे स्वप्न पाहायला शिकवले। भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे। भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे। त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन होते। त्यांचा नाव चालवण्याचा व्यवसाय होता, तर त्यांच्या आईचे नाव असिन्मा होते। त्या कलाम यांच्या आदर्श होत्या। कलाम यांना 4 भाऊ व 1 बहीण होती। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामेश्वरम येथे पूर्ण झाले, तर पुढील शिक्षण रामनाथपुरम येथे पूर्ण केले। महाविद्यालयीन शिक्षण तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये पूर्ण केले। याच काळात इंग्रजीत साहित्य, तत्त्वज्ञान आणि पदार्थविज्ञान शास्त्र यांची त्यांना गोडी लागली। कलामांच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय होडी चालवणे हा होता। मुलांच्या कॉलेज प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते, त्यामुळे बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले। 4थीमध्ये असताना डॉक्टर कलाम यांचे गणिताचे शिक्षक रामकृष्ण अय्यर दुसऱ्या वर्गात शिकवत होते, तेव्हा डॉक्टर कलाम चुकून त्यांच्या वर्गात शिरले। त्या शिक्षकांनी डॉक्टर कलाम यांना छडीने शिक्षा केली। त्यानंतर काही महिन्यांनी डॉक्टर कलाम यांनी गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले आणि त्याच गणिताच्या शिक्षकांनी डॉक्टर कलाम यांचे कौतुक केले। हिंदुस्थान एरोनॉटिक्समधून प्रशिक्षण संपवून एपीजे अब्दुल कलाम एरोनॉटिक इंजिनियर म्हणून बाहेर पडले। 1958 साली हवाई निर्देशालयात नागरी उड्डाण शाखेअंतर्गत त्यांची तंत्रज्ञ विभागात नेमणूक झाली। तेथे त्यांनी हॉवरक्राफ्ट मशीन बनवले। 1962 साली केरळमधील त्रिवेंद्रम जवळील तुंबा येथे अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली। तेथे अग्निबाण प्रशिक्षण केंद्र सुरू झाले। यापूर्वी डॉक्टर कलाम यांनी अमेरिकेतील नासा संशोधन केंद्रात अवकाश तंत्रज्ञान संशोधनाचे प्रशिक्षण घेतले। तेथून परत आल्यावर 1963 साली रोहिणी हा अग्निबाण विकसित झाला। तेथे डॉक्टर विक्रम साराभाई या श्रेष्ठ शास्त्रज्ञाचा फार मोठा प्रभाव डॉक्टर कलाम यांच्यावर पडला। 1962 व 1965 साली चीन व पाकिस्तान युद्धामध्ये भारताने शस्त्रास्त्र मध्ये स्वयंपूर्ण बनण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्याच्या कार्यात कलामांचा मोठा वाटा होता। 1969 साली हे इंडियन स्पेस ऑर्गनायझेशनची स्थापना झाली। SLV-3 या उपग्रहाची जबाबदारी डॉक्टर कलामांनी अतिशय कुशलतेने पार पाडली। ते SLV-3 प्रकल्पाचे प्रमुख बनले। त्यांच्या अथक प्रयत्नांनी 1980 साली पहिल्या भारतीय उपग्रहाचे उड्डाण झाले। 1982 साली DRDOच्या प्रमुख संचालकासाठी डॉक्टर कलाम यांची नेमणूक झाली। येथे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची आखणी केली। या अनुषंगाने पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग, अग्नी ही आधुनिक क्षेपणास्त्रे निर्माण केली। यातच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारतात विकसित झाले। एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या यशानंतर सुरक्षा खात्याचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख म्हणून डॉक्टर कलाम कार्यरत राहिले।
1988 मध्ये अणुऊर्जा विभागाच्या सहाय्याने केलेल्या पोखरण अनुश चाचणी या शक्ती कार्यक्रमात त्यांचा सहभाग मोठा होता. अणुचाचणीच्या यशानंतर त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. डॉक्टर कलाम यांनी 1999 ते 2001 पर्यंत भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहिले. 2002 मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. एपीजे अब्दुल कलाम यांची 2002 मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रायोजित केलेल्या एनडीए सदस्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्यांनी 18 जुलै 2002 रोजी पदाची शपथ घेतली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 3 महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले: युवा विकास, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. त्यांनी देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्व स्तरातील नागरिकांना संबोधित केले. कोणतेही राजकीय संबंध नसतानाही कलामजी भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती म्हणून काम करत राहिले. पीपल्स प्रेसिडेंट, लोकांचे राष्ट्रपती या नात्याने ते सर्वांपर्यंत पोहोचण्याजोगे आणि लोकांमध्ये आशा आणि उत्साहाची भावना निर्माण करणारे होते. त्यांची भाषणे, अनेकदा प्रेरणादायी किस्सेने भरलेली, सर्व वयोगटातील श्रोत्यांना गुंजत होती. एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक 12वी मधील एक मुलगी स्नेहल ठक्कर यांना समर्पित आहे. तसेच 25 जुलै 2002 रोजी डॉक्टर कलाम यांनी राष्ट्रपती भवनावर शपथविधीसाठी त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते. लहानपणापासूनच पायलट बनायचे होते, परंतु त्यांनी भारतीय हवाई दलासाठी बनण्याची संधी गमावली. सिलेक्शन लिस्टमध्ये ते 9व्या स्थानावर होते आणि सिलेक्शन 8 उमेदवारांचे झाले. डॉक्टर कलाम यांना 40 विद्यापीठांमधून डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आलेले आहे. डॉक्टर कलाम यांची 2 वेळा झडती घेण्यात आली होती. त्या घटनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध करण्यात आला होता. डॉक्टर कलाम हे सर्व तरुणांचे प्रेरणास्थान होते आणि आताही आहेत. त्यांना 02 वेळा 2003 आणि 2006 मध्ये यूथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉक्टर कलाम यांनी याहूवर प्रश्न विचारला होता, आपण जगाला आतंकवादापासून मुक्त करण्यासाठी काय करायला हवे? तर याचे उत्तरांमध्ये त्यांना 30,000 रिस्पॉन्सेस आले होते. डॉक्टर कलाम हे पहिले राष्ट्रपती होते जे अविवाहित होते. ते आधी मांसाहार करत, परंतु नंतर ते पूर्णपणे शाकाहारी बनले. डॉक्टर कलाम यांना विचारले होते की लोकांनी त्यांना कसे आठवणी ठेवायला हवे, वैज्ञानिक, राष्ट्रपती की शिक्षक? आणि त्यांनी उत्तर दिले की मला आधी एक शिक्षक म्हणून आणि नंतर कोणत्याही माणसाप्रमाणे लक्षात ठेवायला हवे. मी कलाम या बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती डॉक्टर कलाम यांच्या जीवनावरून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेले डॉक्टर कलाम हे 3 राष्ट्रपतींपैकी एक आहेत. भारतरत्न मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती पदावर नियुक्त झाले. कलाम यांनी भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम केले आहे. राष्ट्रपतीची काळजी घेते याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपली राष्ट्रपती पदासाठी मिळणारी सॅलरी त्यांनी स्थापन केलेल्या संस्थान देत होते. 1969 मध्ये डॉक्टर कलाम इस्रोमध्ये गेले आणि त्यांना सॅटेलाइट लॉन्च सायकलचा प्रोजेक्ट डायरेक्टर बनवण्यात आले आणि भारताने पृथ्वीच्या कक्षेत रोहिणी हा उपग्रह स्थापित केला. डॉक्टर कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते, कारण त्यांनी भारतासाठी अग्नी आणि पृथ्वी यांसारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आपल्या अकाउंटवर डॉक्टर कलाम एकूण 38 जणांना फॉलो करत होते, ज्यामध्ये फक्त एक क्रिकेटर होता. डॉक्टर विक्रम साराभाई यांना डॉक्टर कलाम आपले आदरणीय मानायचे.
डॉक्टर कलाम कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्यासाठी मागवण्यात आलेल्या विशेष खुर्चीवर बसण्यास नकार द्यायचे. ते सर्वांसोबत सायकल खुर्चीवर बसायचे, कारण ते अगदी नम्र होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर 15 पुस्तके लिहिलेली आहेत. ते म्हणायचे की लिखाण माझे प्रेम आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम करता, तर तुम्ही त्यासाठी खूप वेळ काढता. मी रोज 2 तास लिहितो. साधारणतः मी मध्यरात्री लिहायला सुरुवात करतो. म्हणून केलेल्या कार्यामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच लोकांचे राष्ट्रपती म्हटले जायचे. एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हे स्मारक बनवण्यासाठी 15 करोड रुपये लागले होते. येथे त्यांची 900 पेंटिंग आणि दुर्मिळ फोटोज आहेत. त्यांच्या शेवटच्या दिवशी डॉक्टर कलाम शिलाँग येथे व्याख्यान देत होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा ते विद्यार्थ्यांसमोर भाषण देत होते. त्यांना नेहमी शिकवण्याची आवड होती आणि शेवटच्या क्षणी सुद्धा ते त्यांच्या आवडीचे काम करत होते. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन यांनी भारतातील तरुणांना नेहमीच प्रेरित केले आहे. त्यांनी आपल्याला स्वप्न बघायला आणि त्यांना पूर्ण करायला शिकवले. तर आपण आपल्या मिसाईल मॅनचे प्रेरणादायी विचार बघूया जे तुमच्या आयुष्य नक्कीच बदलून टाकतील. स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता. स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाही. वाट बघणाऱ्यांना तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात. ज्या दिवशी तुमची सिग्नेचर फोटोग्राफमध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झाले. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता. आणि तुमच्या सवयी तुमचे उद्याचे भविष्य बदलतील. तुमच्या सवयी बदला आणि मग तुमचे भविष्य बदलेल. ख्या मनाने केलेला प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही. एखाद्याला हरवणे सोपे आहे, परंतु एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे. काळ्या रंगाला अशुभ मानले जाते, परंतु शाळेतील काळ्या रंगाचा फळाच विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवते. यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका, त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशी लोकांचे चरित्र वाचा, त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील. कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात. मी हंडसम व्यक्ती नाही आहे, पण मी माझे हडगर्जू व्यक्तीला मदत म्हणून देऊ शकतो. सुंदरता ही मनात असते, तोंडावर नव्हे. जुने मित्र सोन्यासारखे असतात आणि नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात. हिरा भेटला म्हणून सोन्याला विसरू नका, कारण सोन्याची अंगठीच हिऱ्यांना पकडून ठेवू शकते. प्रेम आंधळे असते, हे खरं आहे. कारण माझ्या आईने मला बघताच प्रेम करण्यास सुरू केले होते. पहिल्या विजयानंतर थांबू नका, कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरला तर तुमचा पहिला यश नशिबाने मिळालं होतं असं म्हणण्यासाठी अनेक जण तयार होतात. माणसाला समस्या, अपयशाची आवश्यकता असते, कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते. तुमचे नेहमी मन मोठे असले पाहिजे. तोपर्यंत लढणे थांबू नका, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही एकमेव आहात. जीवनात एक ध्येय ठेवा. सतत ध्येय प्राप्त करत रहा. कठोर मेहनत करा आणि महान जीवन मिळवण्यासाठी नेहमी कार्यरत राहा. जर आपण स्वातंत्र्य नसणार तर कोणीच आपला आदर करणार नाही. तरुणांना माझा संदेश आहे की वेगळ्या पद्धतीने विचार करा. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा रस्ता स्वतः बनवा. आणि जे अशक्य आहे ते मिळवा. तुमच्या कामांमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल तो यशासाठी आवश्यक तेवढी महत्त्वाकांक्षा ठेवू शकत नाही.
टॅलेंट निर्माण करण्याच्या संधी सर्वांकडे नक्कीच असतात. त्या गोष्टीवर काम करा ज्यावर तुमचा विश्वास आहे. जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हाती देत आहात. नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो. यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे. योग्य निर्णय कसे घ्यावे तर ते अनुभवाने. आणि अनुभव कसे घ्यावेत तर चुकीचे निर्णय घेऊन. यशस्वी व्यक्ती समाधानी असतो अस नाही, पण समाधानी असणारा माणूस मात्र 100% यशस्वी असतो. भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन आणि आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यात घडलेला छोटासा प्रसंग पण खूप प्रेरणादायी असा आहे. डॉक्टर अब्दुल कलाम आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले असतात. गप्पांच्या ओघांमध्ये त्यांचा मित्र त्यांना विचारतो की डॉक्टर कलाम, आपल्या आयुष्यामधला सर्वात समाधानाचा क्षण कोणता? मित्राला वाटलं की डॉक्टर कलाम आपल्या आयुष्यातला क्षेपणास्त्र संबंधीचा कुठलातरी क्षण सांगतील किंवा अवकाशामध्ये केलेले जे काही खूप मोठं संशोधन आहे त्याच्याबद्दलचा काहीतरी क्षण सांगतील. पण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टर कलाम म्हणाले की माझ्या गावातील एक स्त्री हृदयरोगाच्या आजाराने ग्रस्त होते. तिला त्यावर उपचार घेणे गरजेचे होते. परंतु उपचाराची जास्त किंमत असल्यामुळे त्या स्त्रीला योग्य वेळेमध्ये उपचार घेणे जमले नाही. आणि त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराने तिचा मृत्यू झाला. आणि ही गोष्ट माझ्या मनाला खूप वाईट वाटली. आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं किंवा अशा लोकांसाठी काहीतरी करायला हवं असं माझ्या मनामध्ये आलं. आणि त्यानंतर मी माझ्या संशोधनाच्या कामातून किंवा अवकाश संशोधनाच्या कामातून काही दिवसांची रजा घेतली. आणि हृदयासाठी लागणारे वस्तूंचे संशोधन मी माझ्या मित्रांच्या मदतीने करू लागलो. बरेच दिवसांच्या प्रयत्नानंतर आम्ही भारतीय बनावटीची आणि कमी खर्चामध्ये तयार होणारी स्ट्रिंग तयार केली. आणि ती स्ट्रिंग आणि त्याचे सर्व हक्क भारत सरकारला दिले. आणि त्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो. ते नेहमीप्रमाणे सुरू झालं. काही दिवसानंतर एक प्रसंग घडला. एका विमानतळावर मी उतरल्यानंतर एक स्त्री माझ्याकडे गडबडीने पळत आली आणि तिने माझा हात हातामध्ये घेतला आणि मला म्हणाली की डॉक्टर कलाम, तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहता. हे ऐकून मला थोडासे आश्चर्य वाटलं आणि मी विचारलं, असं का? तर त्यावर स्त्रीने दिलेले उत्तर माझ्यासाठी खूप समाधानच होतं. ती स्त्री म्हणाली की तुमच्याद्वारे किंवा तुम्ही बनवलेली स्ट्रिंग माझ्या हृदयामध्ये आहे. आणि त्यामुळे मी आज जिवंत आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहतात. डॉक्टर कलाम सांगतात की माझ्या आयुष्यातला हा सर्वात समाधानाचा क्षण होता. की एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मी केलेले एक छोटं कार्य उपयोगाला आलं. डॉक्टर कलामाच ते उत्तर ऐकून त्यांचा मित्र आणि त्यांच्या आसपास असणारे लोकांना एक आनंदाचा आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसला. कारण जगातला इतका मोठा शास्त्रज्ञ की त्यांनी अवकाश संशोधनामध्ये इतकं मोठं नाव केलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये एक छोटासा उपकरण बनवलेलं. ते उपकरणाची जी संशोधन होतं ते किती समाधानकारक ठरलेलं आहे. मिसाईल मॅन बरोबरच एक साधा आणि नम्र व्यक्ती हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची ओळख. याबद्दलचे काही किस्से प्रसिद्ध आहेत, त्यातलेच काही किस्से आपण बघणार आहोत. डॉक्टर कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला राष्ट्रपती भवनात आले होते. जवळपास 50 ते 60 माणसं होती. कलाम साहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की या पाहुण्यांना स्टेशनपासून राष्ट्रपती भवनापर्यंत आणण्यासाठी सरकारी गाड्यांचा वापर करू नये.
त्याचबरोबर या सगळ्यांचा राष्ट्रपती भवनात राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च वेगळा लिहिला जावा. आपल्याला आश्चर्य वाटेल की हा सगळा खर्च 3.5 लाखाच्या पुढे गेला. आणि सगळा खर्च डॉक्टर कलाम यांनी सरकारी तिजोरीतून करता स्वतःच्या खिशातून केला होता.